मत्तैकृत शुभवर्तमान अध्याय 6 वचने 9 ते 15 या शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. नवीन करारामधून मत्तैकृत शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय 9 ते 15 ही वचने. प्रभूने शिकवलेली प्रार्थना. यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा शास्त्रपाठ आहे आणि मला खात्री आहे कमीत कमी दिवसामध्ये एकदा हा जो शास्त्रपाठ आज वाचलेला आहे, ह्या शास्त्रपाठ तुम्ही मुखोद्गोत म्हणत असताल, तोंडपाठ म्हणत असताल. बरोबर आहे ना? होय की नाही? म्हणजे मी कोणाला जरी सांगितलं आत्ता उभा राहिला, बोल प्रभूची प्रार्थना, तर आपण बोलू शकतो. नाही बोलू शकत, कारण की आम्ही पाठ करायला कष्ट घेतले नाही. आम्ही कान पाठ केलेली ही प्रार्थना ऐकून 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 पाठ झालेली आहे. त्याच्यामुळं कधी कधी आम्ही कन्फ्यूज होऊन जातो. माझा विषय आजचा जो आहे ना संदेशाचा, तो काय प्रभूची प्रार्थना नाही. माझा विषय प्रभूच्या प्रार्थनेमध्ये एक वाक्य आहे, आणि ते वाक्य आहे, आम्हास वाईटापासून सोडीव. आम्हास वाईटापासून सोडीव ह्या असणाऱ्या प्रभूच्या प्रार्थनेतल्या वाक्यावरती आम्ही यावेळेस मनन करणार आहोत. देवाकडे कृपा मागणार आहोत. देवा, तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोल. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस ही असणारी प्रभूची प्रार्थना जी आहे ना, हिला आपण म्हणतो अनुक्रमणिकेची प्रार्थना. अनुक्रमणिकेची प्रार्थना म्हणजे हीच प्रार्थना आहे असं नाही. या असणाऱ्या मुद्द्याला लागून जे जे काही मुद्दे त्याच्यामध्ये येतील, तो प्रत्येक मुद्दा जो आहे तो आम्ही त्याप्रमाणे पूर्णतेस किंवा त्या प्रकारे आमच्या प्रार्थना आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे किंवा करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस लुकृत शुभवर्तमानामध्ये आम्ही सेम शास्त्रपाठ वाचतो, त्या ठिकाणी शिष्य येऊन येशूला म्हणाले, ज्याप्रमाणे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं, त्याप्रमाणे तू आम्हाला प्रार्थना करायला शिकव. टीच अस टू प्रे. आम्हाला प्रार्थना करायला शिकव. आणि त्या काळामध्ये म्हणजेच जेव्हा आम्ही पाहतो की ज्या असणाऱ्या येशूच्या काळामध्ये ज्या वेळेस आम्ही गोष्टींकडे लक्ष लावतो, त्यावेळेस एक गोष्ट आम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे दिसते. आणि ती जी दिसणारी गोष्ट आहे प्रामाणिकपणे, ती आम्हाला ही सांगते की त्या काळामध्ये जे रब्बी आहेत, हे सगळे रब्बी जे आहेत, हे आपल्या असणाऱ्या शिष्यांना किंवा पाठीमागे येणाऱ्या लोकांना एक प्रार्थना शिकवत असत. ती प्रार्थना त्यांनी करावी. अजूनपर्यंत येशूने प्रार्थना शिकवली नव्हती, आणि म्हणून ते म्हणतात, ज्याप्रमाणे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने शिकवली, त्याप्रमाणे तू आम्हाला प्रार्थना करायला शिकव. आणि मग येशूने एक प्रार्थना शिकवली, आणि त्या प्रार्थनेमध्ये येशू म्हणतो, आम्हास वाईटापासून सोडीव. आता चालतंय का रे? बरोबर आहे. आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की ज्या वेळेस तो म्हणतो आम्हास वाईटापासून सोडीव, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा एकुलता एक पुत्र, ज्याच्या प्रार्थनामय जीवनाला कुठल्याही प्रकारचं दुसरी व्यक्ती प्रार्थना करून त्या लेवलला देखील येऊ शकत नाही. मग जुन्या करातले संदेष्टे असो किंवा नवीन करातले प्रेषित आणि शिष्य असो, किंवा नवीन करानंतर आजपर्यंत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ज्यांचं तारण झालेलं आहे, अशी कोणती व्यक्ती असो, ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनामय जीवनासारखी प्रार्थना करू शकत नाही. जो सर्वसमर्थ देवाकडे सदैव प्रार्थना करत असताना आम्हाला दिसतो, आणि तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणताना असं म्हणतो की, तो म्हणतो की आम्हास वाईटापासून सोडीव. परंतु ज्या वेळेस आम्ही म्हणतो वाईटापासून सोडीव, जर येशू म्हणतो वाईटापासून सोडीव, याचा अर्थ जगामध्ये वाईट गोष्टी आहेत,
सध्या जग या दृष्टिकोनातून चाललेलं आहे, वाईट काही नाही, तेरा भी अच्छा मेरा भी अच्छा. जग असं म्हणतं चुकीचं काहीच नाही. एखाद्याला एक गोष्ट चुकीची वाटत असेल, परंतु दुसऱ्याला ती गोष्ट चुकीची नाही वाटणार. काहींना असं वाटतं की सगळं काय बरोबरच आहे. परंतु पवित्र शास्त्र ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवतो, जे मनुष्याच्या मनाचं पुनर्जीवन करतं, ज्या बायबलमध्ये आजही, ज्या देवाच्या वचनामध्ये आजही सामर्थ्य आहे, जर कोणी प्रामाणिकपणे देवाचं वचन वाचलं तर ते मनुष्याच्या जीवनाला कलाटणी देऊ शकतं. अशा ह्या देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी जगामध्ये आहेत. आणि म्हणून आम्हाला शास्त्र फिलिप्पियरास पत्रामध्ये म्हणताना असं म्हणतं की या विपरीत आणि कुटील पिढीपासून आमचा सांभाळ करणं गरजेचं आहे. 2000 वर्षापूर्वी संत पौल लिहिताना म्हणतो कुटील आणि विपरीत पिढी. त्याच्या अगोदर अनुवादाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर मोशेच्या द्वारे लावतो आणि तो म्हणताना असं म्हणतो की तुम्ही विपरीत आणि कुटील पिढीमध्ये जन्माला आलात किंवा त्याच्यापासून स्वतःला शुद्ध ठेवा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा कधी खोटं बोलत नाही. जे काही तो बोलतो ते सत्य आहे आणि त्याची सत्यता ही आहे की जगामध्ये चांगलं आणि वाईट आहे आणि आम्ही येशूच्या सांगण्याप्रमाणे प्रार्थना करणं गरजेचं आहे की वाईटापासून तू आम्हाला सोडीव. वाईट हे सैतानाचं मूळ आहे. सैतान वाईट गोष्टी घेऊन येतो. मग वाईट म्हणजे काय? तर वाईट म्हणजे हे आहे, जे काही देवाच्या विरुद्ध, जे काही पवित्र शास्त्राच्या विरुद्ध, ते म्हणजे वाईट. देव ज्याला चुकीचं म्हणतो ते चूक. येशूने सर्वसमर्थ देव आणि मोशेच्या करवी इस्रायल राष्ट्राला किंबहुना आजपर्यंत 10 आज्ञा दिल्या आणि त्या 10 आज्ञेतली एक आज्ञा आहे, खोटं बोलू नको. आहे ना, खोटं बोलू नको. जगामध्ये लोक काही काळानंतर ह्या वाक्यावरती चर्चा करू लागले आणि ते म्हणू लागले काही खोटं आहे आणि काही आहे ना ते पांढरं खोटं आहे. म्हणजे दुसऱ्याचं भलं होण्यासाठी बोललेलं खोटं चांगलं आहे. शास्त्र असं काही डिफरन्शिएट करत नाही वेगळे, पण शास्त्र सांगतो खोटं बोलणं म्हणजे खोटं बोलणं आहे. त्याच्यामध्ये चांगलं खोटं, दुसऱ्या एखाद्याचं चांगलं करण्यासाठी खोटं बोलणं ते खोटं बोलणंच आहे. कारण की ज्या इमारतीचा पाया ह्या खोट्यावरती उभा असेल ती इमारत कधी डगमगू लागेल. आणि म्हणून शास्त्र आम्हाला क्लिअरली इन्स्ट्रक्शन देतं किंवा फार स्पष्टप्रमाणे माहिती देतं काय चूक आहे, काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगताना एक गोष्ट सांगतं, मनुष्याच्या मनातील कल्पना एकसारख्या चांगल्या आहेत. हो, म्हणून वाईट आहेत. म्हणून गीतकर्ता म्हणतो आमची सत्सद्विवेक बुद्धी आहे ना, ही डाग लावलेली आहे की जे पवित्र शास्त्रातलं वचन आहे. मनुष्य अनेक वेळेस आपल्या सत्सद्विवेक बुद्धीवर अवलंबून असतो, पण माणसाची सत्सद्विवेक बुद्धी ही पण डाग लावलेली आहे. आम्हाला जगातले नियम पवित्र शास्त्रामध्ये लावता येत नाहीत, कारण की पवित्र शास्त्राची असणारी वाईट याची व्याख्या आणि जगाची वाईट याची व्याख्या याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. जग कालपरत्वे, स्थलपरत्वे, व्यक्तिपरत्वे, चांगलं आणि वाईटची व्याख्या बदलते. यदा कदाचित अब्राहम पाळक साहेबांना जे चांगलं म्हणायचंय ते यदा कदाचित जयसाठी वाईट म्हणतील. व्यक्तिपरत्वे, चांगलं आणि वाईट बदलणे. स्थलपरत्वे, यदा कदाचित भारतामध्ये एखादी गोष्ट चांगली आहे परंतु दुसऱ्या देशामध्ये वाईट आहे. कालपरत्वे, एका काळामध्ये त्या गोष्टीला वाईट म्हणतात, काही काळानंतर त्या गोष्टीला चांगलं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आजचे न्यूजपेपर शब्द कोड्याशिवाय विकले जात नाहीत. सगळे जण शब्द कोडे सोडवतात. का हो? ज्याचा त्याचा वेगळा अर्थ आहे. आजपासून 30 वर्षापूर्वी जर मागे गेलो तर न्यूजपेपरमध्ये शब्द कोड टाकणं ही चुकीची गोष्ट होती. कालपरत्वे गोष्टी बदलत गेल्या. काही गोष्टी काळानुसार बदलत जातात. ज्या वेळेस बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांची फर्स्ट टर्म, पहिल्या टर्मच्या वेळेस, त्यावेळेस त्यांनी सांगताना सांगितलं की मी समलिंगी विवाहाला कुठल्याही प्रकारे परवानगी देणार नाही, LGBT ला परवानगी देणार नाही. परंतु सेकंड टर्मची सुरुवात होत असताना किंवा सेकंड टर्मची सुरुवात व्हायची आणि आता इलेक्शन लागलं
आणि मग ते म्हणू लागले की आम्हाला असणाऱ्या LGBT वरती म्हणजे समलिंगी विवाहावरती विचार केला पाहिजे, यासाठी की बाबा ह्या लोकांचं पण एक जीवन आहे. फरक हा आहे, ज्यावेळेस पहिली टर्म सुरू झाली त्यावेळेस अमेरिकेमध्ये केवळ 15 ते 16% लोक ह्याचे पुरस्कार करणारे होते, आणि ज्यावेळेस त्यांची पहिली टर्म संपता आले त्यावेळेस त्यांच्याकडे जवळजवळ 45% लोक जे आहेत या गोष्टीचा पुरस्कार करणारे आहेत. मग आता माझी दुसरी टर्म सुरू करायची, मला मतदान हवं, आणि म्हणून त्याने सांगायला सुरुवात केली की ह्याच्याविषयी आम्ही बघायला पाहिजे. स्थलपरत्वे, कालपरत्वे, व्यक्तिपरत्वे, चांगला आणि वाईट गोष्ट मनुष्य बदलत राहतो, परंतु आमचा देव एखाद्या गोष्टीला वाईट म्हणाला तर तो शेवटपर्यंत त्याला वाईटच म्हणतो. एखाद्या गोष्टीला जर तो चांगलं म्हणाला तर शेवटपर्यंत चांगलं म्हणतो. म्हणून इब्री लोकास पत्राचा लेखक लिहित असताना म्हणतो, प्रत्येक स्वैराचार हे पाप आहे. स्वैराचार म्हणजे स्वैर भयने गोष्टी करणे, पवित्र शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर, देवाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन गोष्टी करणे, देवाच्या गौरवाच्या विरोधात जे जे आहे, देवाला जिथून सन्मान भेटत नाही, जे जे देवाच्या ऐवजी दुसऱ्या गोष्टींना पहिलं स्थान दिलं जातं, ते सगळं जे आहे ना ते वाईट आहे. दुसरी गोष्ट, पवित्र शास्त्राच्या विरोधात जेवढ्या गोष्टी आहेत ते वाईट आहेत. हे झालं आता आत्मिक जीवनाचं. आता वैयक्तिक जीवनाकडे आल्यानंतर येशू ख्रिस्त म्हणतो, जे मनुष्याच्या तोंडातून आत जातं ते माणसाला विटाळत नाही, पण माणसाच्या आतून जे बाहेर येतं ते माणसाला विटाळतं. माणसाच्या आतून बाहेर काय येतं? मोठी लिस्ट आहे. लोभ, निंदा, लबाडी, व्यभिचार, बऱ्याच गोष्टीची लिस्ट येशू ख्रिस्त मांडतो, कारण की ते आतून बाहेर येतं आणि मग त्याची कृती घडते. आणि शास्त्र आम्हाला सांगतं, मनुष्याचं असणारं हृदय हे कुटील आहे, हे असाध्य रोगाने जडलेलं आहे. आणि जर मनुष्याचं अंतकरण आणि हृदय जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालं नाही तर त्यातून येणाऱ्या सर्व कल्पना ह्या एकसारख्या वाईटच असतील. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, तारण पावलेल्या व्यक्तीला वाईट गोष्टीकडे जाण्याची परवानगी परमेश्वर देत नाही. अंतकरणातून एकसारखे विचार जे बाहेर येतात वाईट, त्याकडे दुर्लक्ष करायला सांगतं. तिसरी महत्वाची गोष्ट आता पाहिलं आपण देवाच्या दृष्टिकोनातून, वैयक्तिक व्यक्ती दृष्टिकोनातून, आणि तिसरी महत्वाची गोष्ट नैसर्गिक दृष्टिकोनातून. देवाने निसर्गासंगती काही बंधनं लावून दिलेले आहेत, त्या बंधनामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगताना सांगतं, स्त्रियांनी पुरुषाचे कपडे घालू नयेत. नैसर्गिक नियम. मग स्त्रियांचे कपडे काय आणि पुरुषांचे कपडे काय याविषयी वेगळं डिबेट. अनेक वेळेस आमच्या जगाची अवस्था आहे ना, ग्रीको रोमन कल्चरमुळं आम्ही कठीण अवस्थेत आलेलो आहोत, आणि आम्हाला हे माहित नाही की चांगलं काय आणि वाईट काय, स्त्रियांचं काय आणि पुरुषांचं काय. कारण की आम्ही ग्रीको रोमन कल्चरमध्ये स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी त्यांनी एक गोष्ट आणली, आणि त्याला आम्ही म्हणतो, मागच्या रविवारी मी शब्द वापरला होता, डिग्रीसिंग द चर्च, डिग्रीसिंग द मिनिस्ट्री, डिग्रीसिंग द स्पिरिच्युअल लाईफ. आम्ही अनेक वेळेस डिग्रीसिंग म्हणजे कृपेच्या पेक्षा खाली येणं. मगाशी गाणं गायलं, होईल वृष्टी कृपेची, है ना, देवाच्या कृपेची वृष्टी असणं गरजेचं आहे. परंतु अनेक वेळेस आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि मंडळीच्या जीवनामध्ये जे पायंडे आणि ज्या पायऱ्यावरती आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत ते हिब्रू किंवा इब्री मत मनोवृत्तीपेक्षा ग्रीक आणि असणाऱ्या रोमन संस्कृतीमध्ये जास्त आहे. जगामध्ये तुम्ही कुठेही जा, ग्रीकांचं आणि रोमनांचं राज्य संपून शेकडो वर्ष उलटून गेलेले आहेत, किंबहुना हजारो वर्ष उलटून गेलेले आहेत, तरी या संस्कृतीने माणसाच्या मनावरचा पगडा अजूनही घालवलेला नाही. आणि ग्रीक संस्कृती जी आहे, ग्रीक संस्कृतीची एक महत्वाची गोष्ट आहे, जेथे जाईल त्या ठिकाणी दगडाचं बांधकाम करणं. बारामती जिकडे तिकडे खूप चाललंय, आणि आम्ही म्हणतो आमचं बारामती लंडन सारखं होतंय. इट इज नॉट लंडन, इट इज गोइंग टू बी अ ग्रीक सिटी. आम्ही दगड जे करत आहोत, त्याच्यानंतर स्त्रियांचं काय, त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, ग्रीक जे आहेत ना, ग्रीक लोक जे आहेत, रोमन आणि त्यांचाच पायंडा पुढे नेला. आणि म्हणून इतिहासकार लिहिताना असं म्हणतात,
रोमनांनी राज्य जिंकलं, परंतु ग्रीकांनी त्यांना गिळकृत केलं. कारण रोमनांना फक्त राज्य भेटलं, भूमी भेटली, पण संस्कृती आणि भाषा ग्रीकांची चालू होती. ग्रीकांच्या जीवनामध्ये जे काही आम्ही टेलिव्हिजनवर आज पाहतो ते सगळं ग्रीक लोकांच्या जीवनात डिबेट होते, एंटरटेन होते, ड्रामा होते, थिएटर होतं, सगळं काय होतं. फक्त त्यांच्याकडे टेलिव्हिजन बॉक्स नव्हता, आमच्याकडे टेलिव्हिजन बॉक्स आहे. ग्रीक लोक जीवन जगत असताना हे स्वतःच्या असणाऱ्या गौरवासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी जीवन जगायचे. आणि बायबल सांगतं की मनुष्याने कष्ट करणं गरजेचं आहे. येशू म्हणतो आम्हास वाईटापासून सोडू. आमची प्रार्थना असायला हवी की आम्ही देवाला म्हटलं देवा वाईटापासून सोडू. का येशू ख्रिस्त म्हणतो वाईट? कारण जगामध्ये जिकडे तिकडे वाईट आहे आणि ह्या वाईटापासून सोडवण्यासाठी आम्हाला केवळ सर्वसमर्थ देव हाच एकमेव सहाय्य करणारा आहे. आणि म्हणून येशूने सांगितलं, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आम्ही ज्या वेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही स्वर्गातील पित्याकडे प्रार्थना करतो. आम्ही येशूकडे आणि पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करत नाही. येशूकडे केलेली प्रार्थना आणि पवित्र आत्म्याकडे केलेली प्रार्थना ही पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून ही पवित्र शास्त्रहीन प्रार्थना आहे. इट इज अनबिब्लिकल. कधी कधी म्हणतो हे येशू, कस काय येशू? येशू स्वतः म्हणतो पित्याकडे प्रार्थना कर. ज्यावेळेस लोकांनी विचारलं आम्ही प्रार्थना, तो म्हणा प्रार्थना म्हणा हे आमच्या स्वर्गातील, का तो म्हणा हे आमच्या रब्बुनी, हे आमच्या येशू. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करत असताना विचार केला पाहिजे आणि प्रार्थनेला आमेन म्हणताना विचार केला पाहिजे. आणि आम्ही एखाद्या विषय ऐकत असताना विचार केला पाहिजे, हा आम्हाला कोणाकडे प्रार्थना करायला लावत आहे. आमच्या प्रार्थना पित्याकडे असायला पाहिजेत. आम्ही आमच्या प्रार्थना पित्याकडे सादर करणं नितांत गरजेचे आहे. कारण की त्याच्याशिवाय आम्हाला सोडवणारा कोणी नाही. कारण त्याने जर इस्रायल राष्ट्राला मिस्राच्या असणाऱ्या 430 वर्षाच्या दास्यातून जर सोडवलं तर तो परमेश्वर आम्हाला सोडवणार नाही काय? त्या परमेश्वराने शद्रक, मेशक आणि अबेदनगो याला नबुकदनेस्सर राजाच्या 7 पट राग आलेला जी गोष्ट आहे किंवा आगडीची भट्टी त्याने 7 पट पेटवायला लावली, त्यातून जर तो सोडवू शकतो, आमचा परमेश्वर हा आगणीतून सोडवणारा देव आहे. ज्या परमेश्वराने दानिएलला सिंहाच्या गुहेतून सोडवलं तो परमेश्वर आम्हाला सोडवणार आहे. आणि म्हणून आमच्या प्रार्थना सोडवण्यासाठी देवाकडे असायला पाहिजे. परंतु आम्ही देवाकडे सगळं मागतो. हे देवा घर दे, दार दे, मुलांचं कल्याण कर, मुलांचं ऍडमिशन कर, मुलांना नोकरी दे, मुलांचा पगार वाढू देत, मुलांचं असं कर, मला आरोग्य दे, त्यांना आरोग्य दे, तिला आरोग्य दे, मला आरोग्य दे, घरात सगळं व्यवस्थित असावं, असं कर तसं कर. माणसाच्या असणारं मन तळ नसलेल्या हौद्यासारखा प्रार्थनाची लिस्ट वाढतच जाते. प्रिय बंधू भगिनींनो, माझा प्रश्न आहे काय हो, आम्ही कधीतरी देवाकडे प्रार्थना केली का? हे देवा वाईटापासून आम्हाला सोडव. आता चालू झाला का हा? वाईटापासून आम्हाला सोडव. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस आम्ही विचार केला पाहिजे, येशूने जी प्रार्थना विनंती आम्हाला दिली ती प्रार्थना विनंती आम्ही करतो का वाईटापासून सोडू? जर आम्ही करत नाही तर ह्याचा अर्थ हा आहे की आम्हाला आमच्या वाईटामध्ये रमायला आवडतं, आम्हाला वाईट गोष्टी करायला आवडतात. मग जर आम्हाला वाईट गोष्टी करायला नकोय तर त्या वाईटापासून सोडवण्यासाठी केवळ देवबाप समर्थ आहे. त्या देवाकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे आणि तो आम्हाला वाईटापासून सोडवेल. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, इफिसकरास पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये असं म्हणतो, कारण दिवस वाईट आहेत, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. आम्ही वाईट दिवसामध्ये आलेलो आहोत प्रिय बंधू भगिनींनो. आणि 2000 वर्षामध्ये ह्या वाईटाची असणारा इंटेन्सिटी खूप वाढलेली आहे. 2000 वर्षापूर्वी कमी होती, आता खूप वाढली. म्हणूनच आम्हाला वाचायला भेटतं तिमोथेच्या पत्रामध्ये संत पौल 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 9 वचनामध्ये म्हणतो की नेमकं वाईट होत असताना किती वाईट होईल. 2 तिमोथी याचा 3 अध्याय 1 ते 9 वचनाकडे जर आम्ही लक्ष लावलं तर संत पौल तिमोथेला म्हणतो, तिमोथ्या शेवटच्या काळी असे दिवस येतील की त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला जे पाहायचंय ते फार कठीण आहे. तो म्हणतो शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी
स्वार्थी म्हणजे आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणारे. मराठी म्हण आहे हो. स्वार्थी म्हणजे स्वकेंद्रित, काय असेल ते मला आणि माझं. आणि म्हणून मला विल्यम बार्कले यांचं वाक्य आवडतं, धिस वर्ल्ड इज फुल ऑफ माइन अँड दाइन. ह्या जगामध्ये काय माझं आणि तुझं आहे. माणसं स्वार्थी. 2000 वर्षानंतर माणसं खूप स्वार्थी. म्हणतो शेवटच्या काळी धनलोभी जे काय आहे ते धनासंगती निगडीत आहे. परवा दिवशी एका देवाच्या सेवकाचं वाक्य ऐकलं आणि त्यात तो म्हणलं, ज्या वेळेस एखादा पाळक येऊन आम्हाला पैसे मला द्या म्हणतो, त्यावेळेस समजून घ्या की तो देवाचा सेवक यथायोग्य नाही. मागच्या आठवड्यात पण मी वाक्य वापरलं आणि वाक्य होतं, देव घेणाऱ्याला दाखवत नाही, देव देणाऱ्याला दाखवतो. नाहीतर मी जायचं कोणाला तर, देवाने मला दाखवले, तुम्ही मला आज 2 लाख रुपये देणार आहात. देवाने त्या माणसाला दाखवायला पाहिजे की तू ह्या सेवकाला असं एवढं दे. घेणाऱ्याला नाही, देणाऱ्याला दाखवणं हा साधा आणि धनलोभी म्हणजे थोडक्यामध्ये गोष्ट असे सगळीकडे धनलोभ आहे. आणि म्हणून संत पेत्र म्हणतो, पोट हे त्यांचं दैवत आहे. पोट हे त्यांचं दैवत आहे. पोट म्हणजे काय, लोभीपणा हा त्यांचं दैवत आहे. पुढं बंडखोर. सध्याच्या काळामध्ये बंडखोरला दुसरा शब्द आलेला आहे, फार सॉफिस्टिकेटेड शब्द आहे, तो आहे डिप्लोमॅटिक. आपल्या भारत देशामध्ये डिप्लोमॅटिक शब्दाची असणारी खरी पायाभरणी केली ती एक पुढारी होते. आणि ते पुढारी मला असं वाटतं ख्रिश्चन माणूस आहे. त्याचं नाव, पहिलं नाव जॉर्ज होतं, जॉर्ज जॉर्ज फर्नांडिस. येस, जॉर्ज फर्नांडिस. ज्या वेळेस सरकार सुरू झालं ना, सरकार सुरू झालं त्यावेळेस 3 स्त्रिया होत्या की ज्या स्त्रियांमुळे सरकार चालू होतं. जयललिता, ममता आणि इकडची MP वाली मायावती. ह्या 3 जण होत्या आणि ह्या राहून सरकारला त्रास द्यायच्या. सरकारला त्रास दिलं की त्यावेळेसचे आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब लगेच जॉर्ज फर्नांडिस साहेबाला सांगायचे. जॉर्ज फर्नांडिस साहेब घटना घडली की दुसऱ्या दिवशी कधी चेन्नईला, कधी इकडे ममता बाईंकडे, कधी इकडे वरतीकडे, आणि त्यांना करच्या. तेव्हापासून आपल्या भारतीय राजकारणामध्ये डिप्लोमॅटिक हा शब्द जास्त चांगल्या प्रकारे घेऊ लागला. आणि तो अर्थ या ठिकाणी बडाईखोर म्हणजे काय, डिप्लोमसी. माणसं अनेक वेळेस आपली बडाई अशी मारतात की जे मी नाही त्याच्यामुळे ते चांगलं करायला. लोकांना बडाई मारायला फार आवडते. पुढं तो म्हणतो गर्विष्ठ. प्रिय बंधू भगिनींनो, पूर्वी कधी नव्हतं एवढं जग गर्विष्ठ झालेलं दिसतं. जिकडं तिकडं गर्व आहे, जिकडं तिकडं माणसांच्या मध्ये गर्व इतका पेरला गेलाय की ज्या गर्वामुळे माणसं कठीण आहेत. पुढे म्हणतो निंदक. निंदा तर नुसती सगळीकडं आहे, सगळीकडे तुम्ही जा निंदा आहे. जर तुम्ही पाहिलं तर पूर्वीच्या काळी न्यूजपेपरमध्ये पेज क्रमांक 5 न्यूजपेपरचं पेज 5 माहिती आहे, 5 क्रमांकाचं पान काय असायचं, इट इज गॉसिप. ह्याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो. एखाद्या नवरा बायको एखाद्या हे काय मान्यवर नवरा बायको एखाद्या फंक्शनमध्ये दोघं वेगवेगळे आले. एखादा समजा कुठून तरी त्याच्या कारण्याला, दुसऱ्या त्याच्या कारणे आला की लगेच सांगतात दोघांमध्ये काहीतरी वाद चाललाय. त्याला आपण म्हणतो निंदा. निंदा म्हणजे मी दुसऱ्यासाठी जे बोलतो आणि त्यातून दुसऱ्याला त्याचा काही फायदा होत नाही ती करणं म्हणजे निंदा. बघा, जर मला जय विषय बोलायचं तर मी जयलाच बोलायला पाहिजे, रितेशला बोलून काय फायदा आहे का? काय फायदा नाही. आणि निंदा घरात, दारात, बाहेर, आत सगळीकडे आहे. कामाच्या ठिकाणी, कामापासून बाहेर. आणि निंदक पुढची गोष्ट आहे आई बापासनं मानणारी. सध्याची पिढी ह्या वाटेने जोरदार चालली. घरातले आई वडील जे आहेत ना हे अँटिक पीस झालेत. व्हॉट इज अँटिक? अँटिक म्हणजे नायदर युजफुल नॉर युजलेस. ह्यांना फेकूनही देता येत नाही आणि ह्यांना जवळही ठेवता येत नाही. आणि म्हणून काही जण त्यांना वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवतात. प्रिय बंधू भगिनींनो, आमचं जोपर्यंत फावतं
तोपर्यंत वयोवृद्धांना आमच्याकडे ठेवायचं, आणि जेव्हा फावणं आमचं बंद होईल, आम्हाला उपयोग होत नाही, मग त्यांना त्यांचा मार्ग दाखवायचा. आमची लेकरं लहान आहेत, म्हणून आमच्या लहान लेकरांना सांभाळण्यासाठी आम्हाला कुणीतरी लागतं, म्हणून तुम्ही आमच्याकडे येऊन राहा, आम्ही ते बघतो. आणि एकदा आमच्या लेकरं सांभाळण्याचं वय संपलं, आता मुलं शाळेत जाऊ लागले, मग ह्यांना एक्स्ट्रा पोळी का द्यायची, आणि म्हणून सांगायचं तुम्ही गेलात तरी चालेल, नाहीतर मग सांगायचं ममा. बघा आजची असणारी भाषा जी आहे ना, फार सुंदर आहे ना, आणि भाषेमध्ये लोक फार प्रगल्भ झालेत. आणि ह्या प्रगल्भतेमध्ये काय होतं, ममा तू आमच्याकडे राहा, डॅडा तुम्ही तिकडं जा, त्याला पण गरज आहे. आणि आई वडील जातात. ज्यांना देवाने जोडलंय त्यांना कुठल्याही मनुष्याने तोडू नये हे बायबल सांगतं. परंतु केवळ आई बापाला न मानणारी पिढी उभा राहते. एक स्त्री मला म्हणाली, पाळक साहेब माझ्याकडे पेन्शन आहे आणि पेन्शन म्हणून मला मुलं सांभाळतील. म्हटलं अजिबात सांभाळणार नाहीत म्हटलो, कारण पेन्शन घेऊन सांभाळायचे दिवस गेले. मुळात म्हटलं तुमचा असणारा दृष्टिकोन चुकीचा आहे. वयोवृद्ध बंदी भगिनींनो, अनेक वेळेस आमचा दृष्टिकोन चुकीचा आहे. आमच्याकडे पैसे आहे म्हणून कुणीतरी आम्हाला सांभाळेल, नाही, आमच्या संगती देव आहे म्हणून आमचं रक्षण होईल, हा आमचा वृत्तांत असायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो आई बापास न मानणारी, पुढे तो म्हणतो अपकार न स्मरणारी, ओ पवित्र. प्रिय बंधू, मोठी लिस्ट आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि शास्त्र आम्हाला सांगते सगळं जगामध्ये पसरलेलं आहे. अशा पसरलेल्या काळामध्ये देव आम्हाला म्हणतो, येशू ख्रिस्त आमचा तारणारा, तुमच्या प्रार्थनेमध्ये एक प्रार्थना की वाईटापासून तो आम्हाला सोडव, कारण की वाईट जगामध्ये आहेच. आणि यापासून सोडवणारा एकच आहे, आमचा सर्व समर्थ जिवंत देवबाप, की जो राजासनावर बसलेला आहे. आणि त्या राजासनावर बसल्यानंतर ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस त्याच्या समोर जाऊन त्या पडतात, आणि तेथून त्याच्या देवदूतांना तो आमचं सहाय्य करण्यासाठी पाठवतो, तो आमचा सांभाळ करतो, तो आमचं संरक्षण करतो. आणि म्हणून आम्ही देवाकडं त्यासाठी प्रार्थना करणं गरजेचे आहे. परंतु आम्ही देवाकडे स्तोत्र 140 जे आळीपाळीचं स्तोत्र वाचलं, ते आळीपाळीचं स्तोत्र असं म्हणतं, आमचं जर वाईटापासून संरक्षण व्हायला हवं तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आम्ही देवाकडे प्रार्थना केली. ते एक सुंदर स्तोत्र आहे. वाईटापासून संरक्षण होण्यासाठी आम्ही काय प्रार्थना केली पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ज्या वेळेस देवाकडे येतो त्यावेळेस वाईटापासून संरक्षणासाठी प्रार्थना करणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही हे सोडून बाकी सगळं करू लागलेलो आहे. दुसरी गोष्ट, वाईटापासून संरक्षण होण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. इफिसकारास पत्र 6वा अध्याय याच्या असणाऱ्या जर आम्ही 10-11 वचनात आलो तर त्या ठिकाणी वाईट दिवसात तुम्हाला प्रतिकार करता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. आणि ती शस्त्र सामुग्री पुढे सांगितलेली एकामागे एक ती धारण करणं गरजेची आहे. ती आमच्याकडे असणं गरजेचं आहे. तिचा उपयोग करायला शिकायला पाहिजे. शस्त्र असून फक्त काही उपयोगाचं नाही, त्याचा उपयोग कसा करायचा हे माहीत असायला पाहिजे. आणि त्याचा उपयोग हे करणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी लोकांकडे तलवारी होत्या, आता लोकांकडे बंदुका आहेत. परंतु तलवार असो की बंदूक असो, तलवारीला आपल्याला धार लावून तिला पाजळा लावायची, आणि बंदूक जी आहे बंदुकीला पण कधी ना कधीतरी स्वच्छ करावी लागते, त्याशिवाय ती काम करत नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे जे देवाचं शस्त्र आहे ते शस्त्र आम्ही एक एक कसं वापरायचं हे आम्ही शिकायला पाहिजे. आणि बायबलमध्ये देवाची शस्त्र कशी वापरायची याची पुष्कळ उदाहरणं आणि वचनं आम्हाला बायबलमध्ये देवाने दिलेली आहेत. त्या पद्धतीने आम्ही वापरायला पाहिजे, कारण की ती अतिशय महत्वाची आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही देवाची शस्त्र माहिती करून घेतली, त्याचा उपयोग माहिती करून घेतला, ती वापरण्याची पद्धत माहिती करून घेतली, मग त्याद्वारे आमच्या भोवती संरक्षणाचं कवच होतं. तिसरी महत्वाची गोष्ट, आम्ही वाईटापासून सोडव म्हणल्यानंतर देवबाप काय करतो तर स्तोत्र करता आम्हाला सांगताना सांगतो की देव त्याचे देवदूत आमचं संरक्षण करण्यासाठी पाठवतो. स्तोत्र संहिता 91. देवाचे दूत आमचे परिचारक आत्मे आहेत. परिचारक म्हणजे परिचारक शब्द कुठं ऐकतो आम्ही? दवाखान्यात गेलो ना, हॉस्पिटल येतं परिचारक कक्ष म्हणजे नर्सेसचा कक्ष. ते त्या ठिकाणी जे आजारी लोक आहेत ना त्यांच्या सेवेसाठी त्यांना नियुक्त केलंय. इंजेक्शन द्या, गोळ्या द्या, अमुक द्या, तमुक द्या, सगळ्या गोष्टी. परिचारक कक्ष. प्रिय बंधू भगिनींनो, देवदूतांविषयी शास्त्र म्हणतो
ते आमचे परिचारक आत्मे आहेत, ते आमचे सहाय्य करणारे आत्मे आहेत. आणि ज्या वेळेस आम्ही देवाला म्हणतो त्यावेळेस ते आमच्या संगती राहतात. म्हणूनच आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये नंतर 12व्या अध्यायामध्ये पेत्र तुरुंगामध्ये आहे आणि मंडळी इकडे प्रार्थना करते माडीवरच्या खोलीमध्ये, आणि 4 चौकड्यां म्हणजे 16 शिप्यांमध्ये बांधलेला पेत्र 4 ठिकाणी 4 जण आहेत, आतमध्ये झोपलाय आणि देवाने दूध पाठवलं, चल पेत्रा निघ आपल्याला जायचंय. आणि ते निघाले. बरेच वर्षापूर्वी राजस्थानमध्ये घडलेली घटना आहे. एका गावामध्ये एक ख्रिस्ती कुटुंब राहायला गेलं, पती पत्नी आणि त्यांची 2 लेकरं. आणि राहायला गेल्यानंतर ते रोज आपल्या घरामध्ये संध्याकाळी बसून शास्त्र वाचन प्रार्थना करायचे. त्यांना जवळ काही चर्च नव्हतं म्हणून ते रविवारी संध्याकाळी आपल्या घरामध्ये 1-2 गाणे गाऊन शास्त्र वाचून प्रार्थना केली जायची. ज्यावेळेस जमेल त्यावेळेस जिथं चर्च तिथं लांब जावं लागायचे. आणि गावातल्या काही लोकांना हे समजलं की जे आहे हे कठीण आहे. कुणीतरी ख्रिस्ती लोक आलेत आणि गावामध्ये मग गोष्ट सुरू झाली की हे जे आहे बरोबर नाही. आणि मग ते म्हणाले त्या माणसाला ना, तुझं बायबल तू वाचायचं नाही. बघा, आम्ही कधी कधी फार विरोध करतो. आमच्या ख्रिस्ती जगामध्ये आम्हाला देवावरच्या विश्वासापेक्षा आम्हाला आमच्या सरकारने दिलेल्या नियमावरती आमचा जास्त विश्वास दिसू लागलेला आहे. बघा, कुठं काहीतरी कोणाला छळ होऊ द्यात की आम्ही पण पाट्या घेऊन निघतो, आम्ही पण मोर्चे घेऊन निघतो. शास्त्र म्हणतं त्यांची क्षमा करा आणि माझ्याकडे प्रार्थना करा. आम्ही म्हणतो त्यांना तुम्ही वेठीस बांधा. शास्त्र सांगतं तुम्ही क्षमा करा, आम्ही म्हणतो ह्यांच्यावरती कायदा चालवा. कठीण आहे, विरुद्ध चाललंय. ते कुटुंब जे आहे त्यांच्याकडे ते गावचे लोक आले आणि ते म्हणले तुझं बायबल द्या आम्हाला, तू बायबल वाचा. आणि त्या सगळं बायबल घेतलं, लोक गोळा झाले. तो असणारा माणूस उभा राहिला आणि तो माणूस त्याची पत्नी लेकर उभा राहिले आणि ते म्हणाले की आम्ही तुझं हे पुस्तक जाळून टाकणार, कारण तू गावागावामध्ये वाचतोस हे बरोबर नाही. आणि तो म्हणला जाळू नका, माझं नाही म्हणले जाळून टाकणार. आणि म्हणून त्यांनी जसं त्या पुस्तकाला आग लावायला सुरुवात केली, वारा आला आणि सगळी आग विझून गेली. संध्याकाळच्या वेळेस गावामध्ये एक वडील प्रमुख मनुष्य होता, वयोवृद्ध. तो म्हणाला अरे हे करू नका, उद्या सकाळी परत एकत्र. कारण लोक म्हणू लागले हे काहीतरी सुपर नॅचरल दिसतोय. ह्या पुस्तकाला आग लावली, वारा आल्याने बंद झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या लोकांनी आग पेटवली, आगेमध्ये बायबल टाकलं, बायबलचं कव्हर जाळलं, परंतु बाहेर परत त्या आग विझली. आतलं बायबल देवाचं वचन जसंचे तसं होतं. कधी कधी आम्हाला हेच माहित नाही की आम्ही काय वाचायचं. कधी कधी आम्हाला हेच माहित नाही की आमचं काय महत्वपूर्ण आहे बायबलमध्ये. आणि ते वरचा भाग जळाल्यानंतर ते बायबल ते आहे ते बायबल घेतलं आणि ते म्हणले अरे परत विजली. त्याच्याकडे त्याला पाठवलं. रात्रीच्या वेळेस त्या गावामध्ये एक तरुण मुलगा होता की जो तरुण मुलगा सगळ्या गोष्टीमध्ये हिरेन भाग घ्यायचा. रात्री जाऊन त्याने दार वाजवलं. तो म्हणला तुझं काय काम आहे. ते म्हटले आम्हाला बायबल दे, मला ते बायबल वाचायचं तुझं. त्याचं जर फक्त कव्हर जळतं ना आतले पानं जर जळत नाहीत तर मला बघायला पाहिजे. तो बायबल घेऊन गेला आणि त्याने रॅन्डमली बायबल उघडलं. सगळ्यांनी रॅन्डम बायबल वाचायचं नाही. जे ख्रिस्ती इतर आहेत ना ते रॅन्डमली वाचू शकतात. देव त्यांच्याशी बोलतो. देवाने आम्हाला बायबल सिस्टमॅटिक वाचायला दिलंय, नाही तर नुसतं सकाळ दुपार संध्याकाळ 24 तास 12 महिने आठवड्याचे 7 दिवस आणि अष्टप्रहर फक्त स्तोत्र 23च म्हणायचं चुकीचं आहे. त्या माणसाने बायबल उघडलं मत्तई वर्तमानामध्ये आणि त्याने वाचताना वाचलं की तो म्हणतो जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि हा तरुण मुलगा तो बायबल वाचू लागला. रात्रभर बायबल वाचत राहिला. त्याला समजलं रात्री आईने सकाळी उठून माझा मुलगा वाचतोय. आणि कुणीतरी त्यांनी जाऊन त्या माझ्याकडे थोड्या दिवस बायबल राहू देत. आणि हा बायबल कुणीतरी सांगितलं की हा बायबल वाचतो. आणि ते बायबल वाचतो म्हणून ते त्याची असणारी वृत्ती बदलली. आणि बदलल्यानंतर त्या गावाचा जो पुढारी आहे त्याचा मुलगा जो शिक्षण घेऊन शहरातून आलाय तो जाऊन त्याला म्हणाला मला पण ते बायबल वाचायचंय. आता ही आग जी आहे बायबल वाचण्याची आणि लोकांना बदलण्याची त्या असणाऱ्या पुढाऱ्याच्या घरात आली. त्याचा मुलगा बायबल वाचू लागला आणि वडिलांनी काय वाचतो. तो म्हणाले हे पुस्तक माणसाचं जीवन बदलतं. ह्या 2 मित्रांनी मिळून त्या गावामध्ये मुलांसाठी शिक्षण सुरू केलं. मुलांना शिक्षण एका घरामध्ये एका बाईला तिचा नवरा खूप मारायचा. आणि मग ती मुलगी जी आहे ती त्या मुलांकडे शिक्षणासाठी यायची. ती आई म्हणली बाळा तुझ्यात खूप बदल जाणवतो. कस काय. ती म्हणली देवाने सांगितलंय एकमेकावर प्रीती करा, एकमेकांची क्षमा करा. आणि ती बाई तिच्याकडे संध्याकाळी तिच्या 2-3 मैत्रिणी ज्या पण त्या मुलांकडे नैतिक शिक्षण घेण्यासाठी जात आहेत ते म्हणले आमच्या मुलांमध्ये पण बदल आहे. ह्या स्त्रिया पण त्या ठिकाणी होय म्हणता म्हणता गावाने देवाच्या वचनाचा स्वीकार केला. आम्ही ह्याला म्हणतो वाईटापासून दूर राहून. तो जो माणूस ख्रिस्ती आहे तो बरंच काय करू शकला असता, परंतु आम्ही वाईटापासून दूर राहण्यासाठी देवाला प्रार्थना करणं गरजेची आहे. देव आमच्या प्रार्थना ऐकतो. आम्हाला अस्त्र वापरायला शिकायला पाहिजे.
हे देवाचं अस्त्र माझ्या कुठल्या गोष्टीसाठी दिलेलं आहे? आम्हाला जर अस्त्रच माहीत नसतील, मग आम्ही आमची अस्त्र काढतो. लंडनमध्ये एका पाळक साहेबांच्या ऑफिसमध्ये चोरी झाली. घराच्या बाजूलाच ऑफिस असतं है ना. वेस्टर्न कंट्रीजमध्ये सगळ्या पाळकांना ऑफिस आहे है ना. आणि मग त्याच्या त्या ऑफिसमध्ये रात्री खडबड होत राहिली आणि म्हणून ते पाळक साहेब उठून गेले. ऑफिसमध्ये बघितलं, अरे तू काय करतोस, कोण आहेस, कस काय घुसला आतमध्ये? आणि त्यांनी त्यांच्याकडे बघितलं, त्याला समजलं की हे ह्याच माणसाचं ऑफिस आहे. आणि त्या ऑफिसमध्ये काहीच नाही, सगळीच पुस्तकं. पाळकाकडे काय भेटलं? सगळीच पुस्तकं आणि बायबल. आणि तिथं मात्र टेबलावरती एक अलार्म क्लॉक ठेवलेलं होतं आणि ते घड्याळ जे आहे, गजरचं घड्याळ जे आहे, त्यावेळेस अशी गोलायची. त्याने ते उचललं आणि ते पाळक साहेब म्हटले, अजिबात नेऊ नकोस, हे माझ्या उपयोगाचं, हे मला लागतं. आणि तो चोरच, त्या चोराने पाळक साहेबांच्या लगून दिली तोंडामध्ये. लगवल्यानंतर पाळक साहेबांच्या इथं बसल्यानंतर पाळक साहेब म्हटले, आता इथं बसले. लगेच देवाचं वचन त्यांना आठवलं. ते म्हणले, जर तुझ्या एका गालावर मारला तर दुसरा गाल पुढं कर. आणि म्हणून पाळक साहेबांनी त्याच्यापुढे दुसरा गाल पुढं केला. तो चोरच, त्याने दुसरी लगवली श्रीमुखामध्ये. आणि श्रीमुखामध्ये लागल्यानंतर पाळक साहेबांनी त्याला खूप मारला, त्या चोराला खूप मारला. आणि तो चोर जो आहे तो म्हणला, साहेब एका प्रश्नाचं उत्तर समजा, तुम्ही मला मारलं बरोबरच, पण मी पहिल्या गालात मारल्यावर तुम्ही दुसरा गाल केला, दुसऱ्या गालात मारल्यावर तुम्ही मला का मारलं? ते म्हणले, माझ्या बायबलमध्ये तेवढंच लिहिलंय, एका गालात मारल्यावर दुसऱ्या मारल्यावर काय करायचं लिहिलं नाही, म्हणून मी माझी रेमेडी वापरली आणि मी तुला मारलं. अहो, बायबलमध्ये लिहिले 7:70 वेळेस क्षमा कर. आम्ही आमची रेमेडी वापरतो ज्यावेळेस आम्हाला देव आम्हाला वाईटापासून सोडविल याची खात्री नाही. आम्हाला सोडवण्याचं काम सर्व समर्थ देवाचं आहे. कारण की तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून आम्ही त्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलो आणि त्याची लेकरं झालो, त्या आमच्या आब्बा आणि बाप्पा, आम्ही ज्याला हाक मारतो, त्याला आम्ही वाईटापासून सोडून प्रार्थना करतो, त्यावेळेस तो त्याचं काम सुरू करतो आणि तो आम्हाला वाईटापासून सोडवतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही वाईटापासून सोडवण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे, आम्ही केवळ देवच आम्हाला वाईटापासून सोडवू शकतो. कुठलाही माणूस आम्हाला वाईटापासून सोडवू शकत नाही. कारण की सैतानापेक्षा जगामध्ये कोणीच सर्वश्रेष्ठ नाही आमच्या जिवंत देवापेक्षा. कारण सर्व प्रकारचं वाईटाचं मूळ हे सैतानासंगती जोडलेलं आहे आणि सैतानावरती वरचढ होण्याचं सामर्थ्य केवळ आमच्या देवाचं आहे. आणि म्हणून प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही जे आहोत ते आम्ही सकाळी उठल्या आमच्या जोडीदारासाठी, पतीने पत्नीसाठी, पत्नीने पतीसाठी, पतीने आपल्या पती आणि पत्नीने आई वडिलांनी आपल्या लेकरांसाठी, लेकरांनी आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या लोकांनी आपल्या मित्रासाठी, तारण पावलेल्या तारण न पावलेल्यांसाठी, आपल्या शेजाऱ्यांसाठी, आपल्या मंडळीतल्या लोकांसाठी, आपल्या पालकांसाठी, पालकांनी आपल्या सभासदांसाठी ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. हे देवा, तू आम्हास वाईटापासून सोडील. ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करू त्यावेळेस देव आमच्या लोकांना वाईटापासून सोडवण्यासाठी कार्य करायला सुरुवात करेल. आणि ज्या वेळेस आम्ही देवाला म्हणतो वाईटापासून सोडव, त्यावेळेस आमची दुसरी महत्वाची भूमिका ही आहे, आम्ही आता विषय देवाकडे दिलेला आहे, तो देवाला सोडवायला द्यायचा. तो सोडवण्यासाठी आम्ही जगाचे हातखंडे, नियम आणि रूढी परंपरेच्या गोष्टी आम्ही वापरू शकत नाही. नाहीतर आम्ही म्हणतो, देवा तुझ्यावर आमचा विश्वास नाही की तू आम्हाला वाईटापासून सोडवू शकतो. रेव्हरंड वूड आहेत, डेव्हिड वूड, त्यांचं वाक्य आहे आणि ते असं म्हणतात, अनेक वेळेस आम्ही काय करतो माहितीये का, आम्ही वरच्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात करतो. म्हणजे हे देवा ह्याची दारू सोडव, हे देवा ह्याची तंबाखू सोडव, हे देवा ह्याची मिश्री सोडव. मिश्री पण वापरणं पाप आहे बरं का, माहिती ना मिश्री, माहिती का मिश्री? म्हणजे हात वर केला म्हणजे तुम्ही वापरताय असं नाही, पण मिश्री माहित आहे सगळ्यांना. मिश्री म्हणजे तंबाखापासून बनवलेली गोष्ट जी तोंड काळं करते. मग आता साधं वाक्य रचना, मिश्री लावली की सगळं तोंड काळ. मिश्री पण चूक आहे, ज्याप्रमाणे दारू चूक आहे, ज्याप्रमाणे तंबाखू चूक आहे, ज्याप्रमाणे सिगारेट चूक आहे, ज्याप्रमाणे प्रत्येक प्रकारचं वाईन म्हणजे डब्ल्यू पासून सुरू झाली ती चूक आहे. त्या कारण की शास्त्र म्हणतं
तू स्वतःला आत्म्यामध्ये प्रसन्न कर आणि तू मद्याने स्वतःला तल्लीन करू नकोस. त्यामुळे प्रत्येक प्रकारची दारू ही चूक आहे आणि ज्या वेळेस ती चूक आहे ती चूकच आहे. प्रिय बंधू भगिनींनो, त्यापासून आम्ही अनेक असं म्हणतो, हे सोडव ते सोडव ते सोडव ते सोडव. मागच्या आठवड्यामध्ये एका जणाशी बोलत ते म्हणले, पाळक साहेब काय करू, फार वैतागलो. म्हणलं काय झालं? काय नाही, मुलगा सुधरल म्हणून लग्न करून दिलं. म्हणलं सुधारला का? नाही सुधारला. मग वाटलं की एक मूल झाल्यावर सुधारला का? नाही सुधारला. म्हणला मी सुनेला सांगितलं, बाई ग माझ्या मुलाला सोडून तू निघून जातो, काय सुधरत नाही. सुनेचा विश्वास देवावर चांगला आहे, तिच्या संगती मी बोललो. ती म्हणताना म्हणाली, पाळक साहेब ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून लग्न करून दिलं की लग्न झाल्यानंतर माझा मुलगा सुधरेल, आणि म्हणून मी ह्यांना म्हणले, पप्पा तुम्ही आता ह्याच्यात पडू नका, जर तुमचा माझ्यावर विश्वास सुधरेल आणि मी ह्याला सुधरवल्याशिवाय ह्याला काय सोडून जाणार नाही. मी म्हणलं, सिस्टर देवाने तुम्हाला चांगला विश्वास दिलाय, प्रार्थना करा, देव तुमची प्रार्थना ऐकेल आणि ह्याला सुधरेल. मी म्हणालो, रोज प्रार्थना करा, ह्याला वाईटापासून सोडू, याचं तारण कर. आम्ही लोकांच्या तारणासाठी प्रार्थना करायला शिकायला पाहिजे. आम्ही कधी कधी नको त्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो. कधी कधी जखम झाली, आपण त्या जखमीवर पट्टी बांधतो. आपण सगळे फार हुशार लोक आहे. जखम झाली की पहिलं बँडेड झाली की घरी बिटॅडिन काहीतरी ते लावून आपणच कापूस कसा लावायचा माहित नाही तरी आपणच लावतो. त्याच्यानंतर मग आता खूप व्हायला लागलं ना, मग डॉक्टर म्हणतो, डॉक्टर आपल्याला एखादं इंजेक्शन देतो, टीटीचं गोळ्या देतो, अँटीबायोटिक देतो आणि मग आम्हाला बरं वाटतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आम्ही हेच करतो आमच्या आध्यात्मिक जीवनात आणि इतरांच्या, की आम्ही त्यांच्या बरोबर काम करतो, त्यांच्या तारणासाठी काम केलं ना, देव काम करतो. आणि वाईटापासून सोडव ही जी प्रार्थना आहे ना, एखाद्या माणसाचं तारण करण्यासाठी, आणि त्याच वेळेस ज्यांचं तारण झालंय त्यांनी पुन्हा सैतानाने त्यांना मोहपाशात पाडू नये म्हणून देवाने संरक्षण करण्याची प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना आम्ही केली पाहिजे. आता आमच्या प्रार्थना बदलायला पाहिजे. नुसतं दे 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 किती द्यायचंय? आणि देवाने दिल्यानंतर आम्ही देवाची वृत्ती घ्यायला पाहिजे. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. एके दिवस देणाऱ्याने घेणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे काय? आम्ही देवाला दे 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 म्हणतोय. पार आता रेल्वेच्या 50 वॅगन भरतील एवढं देवाने दिलेलं इतक्या वर्षामध्ये. आणि जे दिलंय मग आमच्यामध्ये वृत्ती तयार झाली पाहिजे. जो देव देणार आहे त्याची जर आम्ही लेकरं आहोत तर आम्ही पण द्यायला शिकायला पाहिजे. आणि शास्त्र म्हणतं द्या म्हणजे तुम्हास, जग म्हणतं घ्या म्हणजे तुमच्याकडे पुष्कळ असेल. जे पुष्कळ आहे ते कीड लागलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाकडे प्रार्थना करा आपल्या स्वतःसाठी, आपल्या जोडीदारासाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी. कारण आम्ही केलेल्या प्रार्थना वाया जात नाहीत. आपल्या ख्रिस्ती भावासाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या संस्थेसाठी, आपल्या देशासाठी, जे जे आपल्या जवळचे आहे, जे वाटतं ना, तर देवा ह्यांना वाईटापासून सोडू. बघा, देव प्रार्थना ऐकतो. एक शेवटचं उदाहरण सांगून थांबणार आहे. पुण्यात घडलेलं. त्यावेळेस पुण्यात राहायचो. एकदा एक मुलगी, नवीन लग्न झालेली मुलगी भेटायला आली. बघा वाईटापासून देव कसं सोडवतो है ना. एक नवीन लग्न झालेली मुलगी भेटायला आली आणि ती म्हणली, अब्राम दादा मी पण माझ्या सासूसारखी झाली. मी म्हटलो म्हणजे? ती म्हणली, माझी सासू खूप शिव्या देते सकाळपासून, शिव्या शाप देते. बायबल सांगतं ख्रिस्ती लोकांनी आशीर्वाद द्यायला पाहिजे. सांगितलं ना बायबलमध्ये. कधी कधी सासू रागून मरते. देव तुझा न्याय करो, तुला मूल नको हो. कोणाला शाप दिला तिने? सुनेला. अहो स्वतःचा वंश बंद पडो हा स्वतःला शाप देते ती. कधी कधी रागात आम्ही काय बोलतोय समजत नाही. आणि ती सासू खूप शिव्या द्यायची, खूप सकाळपासून. मग कोणाला शिव्या? ही थोरली सुरू होती, हिला नव्हती देत. तिच्या नवऱ्याला शिवी, तिच्या दिराला शिवी, तिच्या स्वतःच्या पतीला शिवी, म्हणजे सासऱ्याला पण शिवी. सगळ्या दोन मुलं तिचे पती, सगळ्यांना शिव्या सकाळ उठल्या. एके दिवशी आदल्या दिवशी काय झालं की ही काहीतरी करत होती आणि म्हणून त्या सासूने हिला एक शिवी, काय शिवी, काय
हासडली, शिवी हासडायची असते, शिवी देत नाही. शिवी हासडली, शिवी मला कोणतरी एकदा म्हटलं, मध्ये आलं, पाळक साहेब तुम्हाला शिव्या माहीत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, मी अशा ठिकाणी वाढलोय ना, राठोड सरांना माहिती आहे माझं घर कुठे आहे. एका बाजूने यायला कल्याण, मुंबई, माटका याचा जुगारीचा रस्ता, इकडच्या बाजूने माझ्या घरी यायला देशी दारू भट्टीचा गुत्ता, समोरून यायला ते सगळे परडीवाल्यांचं आणि तृतीयपंथांचं ठिकाण. अशा ठिकाणी मी वाढलेलो आहे. मला शिव्या माहीत आहेत, शिव्यांचे अर्थ माहीत आहेत, परंतु मी देत नाही. कारण की 10 मार्च 1989 मी माझ्या तारणा संगती माझं तोंड पण देवाकडे समर्पित केलं. आणि ती शिवी दिली आणि ती मुलगी म्हणली तूच सासूला. तिला खूप वाईट वाटलं, म्हणून ती मला दादा मी माझ्या सासूसारखीच झाली. म्हटलं काय झालं? तिने मला शिवी दिली आणि मी तिला म्हणली तूच, मी पण तिच्यासारखीच झाली म्हटले. आणि बराच वेळ बसली, गप्पा टप्पा झाल्या. मग मी तिला म्हणलो एक काम कर म्हटलो, आता उद्या सकाळी उठल्यापासून सकाळी बिछाण्यातून बाहेर पडायच्या तर उठलीस की प्रार्थना कर, हे देवा माझ्या सासूने मला काही शिव्या देऊ नये. कारण तू तिच्यासारखी व्हायला लागली ना, वाईट होत राहिली ना, वाईट होऊ नकोस, तू देवाला सांग. आणि तिच्या लक्षात आलं की सासू हिच्यासंग ती गोड बोलू लागली. 8 दिवसात घरामध्ये सासरे असायचे, सासऱ्यांनी बघितलं, अरे मला शिव्या देती, 2 मुलांना वाईट वाकडं बोलती, शिव्या देती, पण सुने संगती गोड गोड बोलती. आणि म्हणून सासऱ्याने विचारलं, बाई ग तू काय केलंस? ती म्हणले आब्राम दादाकडे गेली होती. आब्राम दादाने सांगताना सांगितलं सकाळी उठलं की सासूसाठी प्रार्थना कर, तिने मला शिव्या देऊ नये. अगं म्हणले तू फार अप्पलपुटी आहेस, मी इतक्या वर्ष शिव्या खातोय. ती म्हणली पप्पा तुम्ही पण करा प्रार्थना. आणि मग पप्पानी पण प्रार्थना, म्हणजे सासऱ्याने पण प्रार्थना सुरू केली. सासरे, हे देवा माझ्या बायकोनी मला शिव्या देऊ नये. 15 दिवसानंतर धाकट्या मुलाच्या लक्षात आलं की आपल्या वहिनीला आणि आपल्या पप्पाला आई शिव्या देत नाही, सगळे आता मला आणि भावालाच भेटतात. आणि त्यांनी पप्पाला विचारलं, पप्पा तुम्ही काय केलं? लहानपणापासून बघतो आई उठता बसता तुम्हाला शिव्या घालायची, आता तुम्हाला घालत नाही. ते म्हणले तुझ्या वहिनी आब्राम दादाकडे गेली होती, त्यांनी सांगितलं असं, आम्ही प्रार्थना करतो. कारण त्यांनी सांगितलं ज्यावेळेस दाण्याला सिंहाच्या गुहेत टाकलं त्यावेळेस सिंहाची तोंड बंद केली, तेव्हा तोंड बंद करू शकतो, म्हणून मी काय पप्पा म्हटले. दुसऱ्या दिवसापासून हा धीर जो आहे तो पण प्रार्थना करू लागला. महिन्याभरानंतर, म्हणून मी नेहमी म्हणतो जरा मुलं आहेत ना जरा डिम्मच असतात. महिन्याभरानंतर त्या असणाऱ्या मुलीच्या म्हणजे ती जी मुलगी मला दादा म्हणते, तिच्या नवऱ्याला समजलं अरे शिव्या माझ्या एकट्यालाच आहे, बाकी घरात कोणालाच शिव्या नाही. तो हिला म्हणला काय ग? आणि त्यांनी सांगितलं असा सगळा वृत्तांत सांगितलं. तो पण करू लागला प्रार्थना. आता घरात शिव्या बंद, घरात शिव्या. त्या बाईचा एक छोटासा व्यवसाय होता, मग ती काय करू लागली, तिथं व्यवसायात खिडकीतून तिला बाहेर दिसायचं ना, येणाऱ्या जाणाऱ्याला त्याला दिली शिवी कस काय चालले, दिली शिवी कस काय चालले, दिली शिवी कस काय चाललं. आणि मग हे 4 जण मला भेटायला, पाळक साहेब एका कार्यक्रम दिले, अहो आमच्या शिव्या बंद झाल्या, आता आमच्या बाहेरच्या लोकांना शिव्या देते. म्हणलो आता प्रॉब्लेम बाहेरच्या लोकांचा नाही, ते काय प्रार्थना करू शकत नाही, आता तुमच्या आईचं तारण म्हणून प्रार्थना करा. त्यांनी प्रार्थना केली. बरेच वर्षानंतर त्या बाईंना भेटलो. त्या बाई म्हटल्या तुमच्यासारखा पाळक दुसरा बघितला नाही की जे गुपचूपपणे सांगतो, तोंड बंद व्हायशिवाय करा. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ज्या वेळेस आमच्या घरातल्या, आमच्या स्वतःसाठी, आमच्या जोडीदारासाठी, आमच्या लेकरांसाठी, आमच्या लोकांसाठी ज्यांच्या प्रीती करतो, आम्ही देवाकडे देवा वाईटापासून सोडवू, त्यावेळेस देव वाईटापासून सोडवल्याशिवाय राहत नाही. एक तर आम्ही वाईटा संगती जगू शकतो किंवा वाईटापासून सुरक्षित होऊन जगू शकतो. आणि देवाच्या लेकरांनी वाईटापासून सुरक्षित होऊन जगणं कधीही चांगलं आहे. सर्वजण उभा राहूयात, प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करू म्हणूयात. त्यानंतर आशीर्वाद आणि ख्रिस्त पावित्र्य शांती गीत म्हणून उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेव, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हावर प्रीती करणारा देव बाप आहेस. प्रभुदेव, आम्ही सर्व मान, महिमा, गौरव, स्तुती, धन्यवाद तुला देतो, कारण तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आम्हाला प्रार्थना करायला शिकवले की वाईटापासून आमचं संरक्षण कर, सांभाळ कर. त्या प्रार्थना आमच्या जीवनामध्ये आम्ही सतत कराव्यात, नेहमी कराव्यात, दररोज कराव्यात म्हणून तुझी कृपा दे. तुझ्या पवित्र आत्म्याला आमचा शिक्षक, आम्ही स्वतःसाठी, आमच्या जोडीदारासाठी, आमच्या लेकरांसाठी, ज्यांच्यावर आम्ही प्रीती करतो आणि प्रेम करतो त्यांच्यासाठी कराव्यात. म्हणून तू आमचं अंतकरण तसं तयार कर, म्हणून आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. प्रभुदेव, जग वाईट आहे, जगातल्या गोष्टी वाईट आहेत, पण ज्यावेळेस तो आमचा सांभाळ आणि संरक्षण करतो,
त्यावेळेस तुझी कृपेचं कट्टीवेष्टन आमच्या भोवती पडतं, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. विभक्त होत असताना आम्ही हेच म्हणतो, परमेश्वरा, आम्ही ज्या इथून पुढं परमेश्वरा वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना करणार आहोत, त्या तो ऐक आणि उत्तर देणारा दे बाप. या आठवड्यातली असणारी मंडळीची प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावामध्ये आशीर्वादाने पूर्णतेस घेऊन जा. आम्ही आमच्या सर्वांना तुझ्या हातात समर्पित करीत प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य ये. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमचे ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.